गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केनमध्ये हॅलोजिनेशन बघितलं होतं. मग हॅलोजिनेशनमध्ये आपण क्लोरिनेशन बघितलं होतं, ब्रोमिनेशन बघितलं होतं आणि आयडिनेशन. आता आपण बघणार आहोत सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल अलाइड. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल अलाइड. आणि आजची मेथड आहे फ्रॉम अल्कीन. अल्किल म्हणजे डबल बॉन्ड. आता बघा, समजा मी हा अल्किन घेतला, याचं नाव काय? इथेन. आणि हा अल्किन सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हणजे दोन इक्वल भाग होऊ शकते याचे. आणि मी जर याच्यात समजा HBr ॲड केलं, काय ॲड केलं? HBr. तर मला सांगा, इथं हायड्रोजन हा पॉझिटिव्ह असतो आणि ब्रोमिन हा निगेटिव्ह असतो. मग मी समजा H इथं ॲड केला आणि Br इथं ॲड केला. बघा बरं का, मी H इथं ॲड करतो, Br इथं ॲड करतो, तर काय प्रोडक्ट होईल? CH3 CH2 Br. तर याचं नाव काय होणार? इथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. आता मी जर अपोजिट केलं, Br तिकडं ॲड केला आणि H इथे ॲड केला, त्याचं अपोजिट जर आपण केलं तर काय तयार होईल? CH2 Br आणि CH3. आणि याचं नाव काय करणार आपण याचं नाव पण लिहिणार ब्रोमो इथेन. म्हणजे ज्यावेळेस हा अल्किन सिमेट्रिकल असतो, त्यावेळेस तर काहीच अडचण येत नाही. तुम्ही हायड्रोजन कोणत्याही कार्बनला ॲड करा आणि त्याच्या शेजारच्या कार्बनला काय करा, तो हॅलोजन ॲड करा, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण प्रॉब्लेम कुठे येतो? ज्यावेळेस तो अनसिमेट्रिकल असतं. आता अनसिमेट्रिकल म्हणजे, आता मी एक्झाम्पल देतो बघा, CH3 CH2. आता बघा, याच्यात दोन इक्वल हाफ होऊ शकत नाही, तर याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन म्हणू. हा अनसिमेट्रिकल आहे. मी जर याच्यात HBr जर ॲड केला, तुम्ही HCl ॲड करू शकता, HI सुद्धा ॲड करू शकतात. तर मी इथं HBr ॲड केला. मी सुरुवातीला काय करतो? हायड्रोजन इथे ॲड करतो आणि ब्रोमिन इथे ॲड करतो. मी सुरुवातीला काय केलं? हायड्रोजन इथे ॲड केला आणि ब्रोमिन इथं. आता काय प्रोडक्ट होईल बघा बरं? CH3 CH2. हायड्रोजन तिथं ॲड केला आणि ब्रोमिन इथं CH2 Br. तर याचं नाव काय होणार? नंबरिंग 1 2 3 म्हणजे याचं नाव आहे 1 ब्रोमो प्रोपेन. चला, तर मग आता आपण हायड्रोजन आता इथे ॲड करू आणि Br इथे ॲड करू. मग तयार काय होणार? CH3 CH Br CH3. तर याचं नाव आता 1 2 आणि हा 3 म्हणजे हा झाला 2 ब्रोमो प्रोपेन. म्हणजे इथं आपल्याला किती प्रोडक्ट्स भेटले? 2 प्रोडक्ट्स. कारण हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. हा काय? अनसिमेट्रिकल अल्किन. इथं 2 प्रोडक्ट्स भेटले. मग याच्यातलं एक प्रोडक्ट मेजर असणार आणि एक मायनर असणार. मग कशावरून ओळखायचं का तो प्रोडक्ट मेजर आहे का मायनर आहे? याच्यासाठी क्लास 11मध्ये तुम्ही एक रूल शिकला असेल, ज्याला आपण मार्कोनिकॉफ्स रूल म्हणतो. काय म्हणतो आपण? मार्कोनिकॉफ्स रूल. इथं लिहितो बघा मी. तर तो मार्कोनिकॉफ्स, आता ही रिॲक्शन मी असिस्ट होतो. CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा काय झाला? अनसिमेट्रिकल अल्किन. मी जर याच्यात HBr ॲड केला, तर बघा हा रिएजंट आहे. हा काय? रिएजंट आहे. आणि हा पण काय? अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल म्हणजे आता इथं Br आणि Br जर असता, म्हणजे Br2, तर याला तोडल्यानंतर एक Br आणि एक Br म्हणजे सिमेट्रिकल आहे. पण इथं एक H आणि एक Br आहे.
Br हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो Hपेक्षा, म्हणून हा रिएजंट पण काय झाला, अनसिमेट्रिकल झाला. मग इथं आता बघा मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो. मार्कोनिकॉफ्स रूल, ते स्पेलिंग बघून घ्या. हा मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो. आता बघा ही जी डेफिनेशन असते ही पाठ करण्याची गरज नाही. आता मार्कोनिकॉफ्स रूल पाठ करण्याची गरज नाही, ते समजून घेतलं पाहिजे. कसं समजून घ्यायचं. हा अनसिमेट्रिकल अल्केन आहे आणि हा काय झाला, अनसिमेट्रिकल रिएजंट. तर मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो, when unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, when unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, negative part of the reagent, negative part कोणता आहे, हा Br, should be attached to carbon containing less number of hydrogen. परत मी तुम्हाला एकदा हे डेफिनेशन इथं लिहितो आणि समजून सांगतो. मी काय म्हटलो, when unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, when unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, negative part of reagent gets attached to carbon containing less number of हायड्रोजन. काय म्हटलं, वेन अनसिमेट्रिकल रिएजंट, हा रिएजंट अनसिमेट्रिकल आहे, इज अटॅच टू अनसिमेट्रिकल अल्किन, हा काय अनसिमेट्रिकल अल्किन आहे. म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट कोणता आहे, निगेटिव्ह पार्ट, हां, गेट्स अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. कोणता कार्बन बघायचा, ज्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे हा हे दोन्ही कार्बन बघा, तर कोणत्या कार्बनला हायड्रोजन्स कमी आहे, इथं हायड्रोजन एकच आहे, इथं हायड्रोजन्स किती आहे, 2. म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठं ॲड झाला पाहिजे, इथं, आणि पॉझिटिव्ह पार्ट मग इथं. यालाच म्हणायचं मार्कोनिकॉफ्स रूल. म्हणजे याचं प्रोडक्ट काय होणार, CH3 CH Br CH3. समजलं. निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस, म्हणजे हा झाला मेजर प्रोडक्ट कोणाच्या नुसार, मार्कोनिकॉफ्स. मार्कोनिकॉफ्स परत सांगतो काय म्हणतो, वेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, नेगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. समजलं. तर मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो का हे मार्कोनिकॉफ्स रूल यांनी कसं फ्रेम केला होता. मार्कोनिकॉफ्स रूल सगळ्यांना समजला. हा क्लास 11th मध्येच होता. आता बघा मी ही रिॲक्शन असेच राहून देतो. मला सांगा, हा CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता काय करू आपण, HBrला ब्रेक करू. HBrला कसं ब्रेक करू, H+ आणि Br-. सुरुवातीला आपण H+ ची ॲडिशन करू आणि नंतर ॲडिशन करू Br- ची. तर आता मी इथं H+ घेतो. मग मला सांगा, इथं डबल बॉन्ड आहे, H इथं पण ॲड होऊ शकतो आणि इथं पण ॲड होऊ शकतो. आता मी काय करतो, हे इलेक्ट्रॉन्सनी H इथं ॲड करतो. म्हणजे तयार काय होईल, CH3. आता H इथं ॲड झाल्यावर काय, CH2 आणि इकडं CH2. बरोबर नाही, दोन्ही इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड फॉर्म केल्यानंतर इथं CH2 आणि बघा इथं 3च बॉन्ड आहे, म्हणजे इथं कोणतं चार्ज येईल, पॉझिटिव्ह. आता अपोजिट ॲड करून बघू आपण, H इथं ॲड करू तर काय होणार, CH3 CH CH3.
पॉझिटिव्ह चार्ज इथे ॲड होणार. पॉझिटिव्ह चार्ज जर इथे ॲड झाला तर हा कोणता कार्बोकॅटायन झाला? प्रायमरी झाला, सेकंडरी झाला का टर्शियरी झाला? आतापर्यंत मी तुम्हाला शिकवलं प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कसं ओळखायचं. CH2 वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा कार्बन किती कार्बनला डायरेक्टली अटॅच? एकाच, म्हणून याला म्हणायचं प्रायमरी कार्बोकॅटायन. आणि हा सांगा मग प्रायमरी सेकंडरी टर्शियरी आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे हा 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा झाला सेकंडरी. आणि आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डर माहिती आहे, टर्शियरी इज मोर स्टेबल देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. म्हणजे प्रोडक्ट कोणतं तयार झाला पाहिजे? हा. आणि आता याला Br- ॲड करा बरं. Br- इथे ॲड केला झाला का नाही हा प्रोडक्ट? म्हणजे मार्कोनी कप्स काय म्हणतो, सेकंडरी हा खूप स्टेबल असतो म्हणून, आणि इथं जर टर्शियरी असतं तर टर्शियरी केलं असतं. येते लक्षात सगळ्यांच्या? तर काय करायचं, निगेटिव्ह पार्ट कुठं ॲड करायचं? जर तो अनसिमेट्रिकल असेल तरच हा प्रॉब्लेम येणार. तर निगेटिव्ह पार्ट कुठं ॲड करायचा? ज्या कार्बनला कमी हायड्रोजन्स आहे. आणि कोणते कार्बन्स धरायचे? तिथं डबल बॉन्ड आहे. हे तुम्हाला दिसतंय का बोर्डवरचं? मला चेक करू द्या. हा, ओके, दिसतंय. तर समजलं मार्कोनी कप्स रूल काय आहे. तर सगळ्यांना स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन समजलं. इथं मी लिहितो बघा, जर वरती लिहितो स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. कोण जास्त स्टेबल असतो? टर्शियरी, नंतर सेकंडरी आणि नंतर ओके. आतापर्यंत आपण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बघितलं. टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी and secondary is more stable than primary. आता मार्कोनी कप्समध्ये रिअरेंजमेंट इज पॉसिबल. रिअरेंजमेंट इज पॉसिबल म्हणजे काय? जर हे ग्रुप्स असन CH3- म्हणजे मिथाईल, H- म्हणजे हायड्राईड आणि PH- म्हणजे फिनाईल, हे जर असेल तर फिनाईल शिफ्ट इज पॉसिबल. मिथाईल, हायड्राईड आणि फिनाईल शिफ्ट इज पॉसिबल. आता मी हा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. एक रिॲक्शन घेतो बघा. CH3H CH डबल बॉन्ड CH2, ही जर ती रिॲक्शन तुम्हाला दिली आणि इथं मी जर तुम्हाला HBr ॲड करायला लावलं तर आत्ताच मार्कोनी कप्स रूलप्रमाणे तुम्ही शिकलात काय? निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे तुम्ही काय करणार? निगेटिव्ह इथं ॲड करणार आणि हायड्रोजन इथे ॲड करणार, बरोबर? आत्ताच आपण मार्कोनी कप्स रूल शिकलो. तर प्रोडक्ट काय तयार होणार? CH3 निगेटिव्ह इथे ॲड होणार, म्हणजे प्रोडक्ट होणार CHBr आणि हायड्रोजन इथे ॲड होणार आणि इथं होणार CH3, बरोबर? मार्कोनी कप्स रूलप्रमाणे. पण हा प्रोडक्ट चुकणार. का बरं चुकणार? कारण आता मी तुम्हाला परत ही रिॲक्शन समजून सांगतो आणि त्यावेळेस सांगतो की आपली काय चुकी झाली. बरोबर. आता मी जर इथं HBr ॲड केला तर HBr आपण कसा ब्रेक करू शकतो? H+ आणि Br-. तर मी सुरुवातीला काय करतो? H+ ची ॲडिशन करतो आणि नंतर Br- ची. मग मला सांगा Br आपण कुठं ॲड करणार आहे? कार्बन कंटेनिंग लेस नंबर, म्हणजे H इथं ॲड करणार आहे, बरोबर? आपण सुरुवातीला मी फक्त H+ ॲड करतो, तो कुठं ॲड करणार आहे? इथं. मग तयार काय होणार बरं? तयार होईल CH3 H इथं ॲड केला तर इथं तयार होणार CH आणि इथं ॲड होणार CH3 आणि इथं काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर? मग मला सांगा हा ज्या कार्बनवर हा पॉझिटिव्ह चार्ज आला तो प्रायमरी, सेकंडरी का टर्शियरी आहे? नीट बघा. ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला 2 कार्बनने अटॅच डायरेक्टली, म्हणजे हा कोणता झाला? सेकंडरी, बरोबर? पण जर हा हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आहे बघा,
त्यांनी जर स्वतःची जागा सोडली आणि इथं गेला म्हणजे रिअरेंजमेंट जर झालं, कारण इथं कोणकोणतं शिफ्ट पॉसिबल आहे आपण म्हणलो CH3 मायनस H मायनस आणि PH मायनस, तो जर त्याचे इलेक्ट्रॉन्स इथं घेऊन गेला तर तयार काय होईल, CH3 इथं CH3, आता इथलं हायड्रोजन इथं जाईल म्हणजे इथं काय तयार होईल CH2 आणि पुढं CH3. आता मला सांगा या कार्बनला किती बॉन्ड्स, 1 2 3 म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं येणार. आणि हा कार्बोकॅटायन कसा आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, नीट बघा, हा झाला टर्शरी. म्हणजे रिअरेंजमेंट झाल्यानंतर तो टर्शरी तयार होतो, म्हणजे तो अजून स्टेबल तयार होतो, म्हणून रिअरेंजमेंट करायचं. रिअरेंजमेंट जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं तिथं तुम्ही रिअरेंजमेंट करायचं. कुठं, मार्कोनिकॉव्हस रूलमध्ये. तर इथं रिअरेंजमेंट पॉसिबल होते. हा हायड्राईड शिफ्ट म्हणजे H शिफ्ट केल्यामुळं सेकंडरीचं काय तयार झाला, टर्शरी. आणि आता तुम्ही याला Br मायनस ॲड करायचा म्हणजे फायनल प्रोडक्ट काय होईल, CH3 इथं CH3 इथं Br इथं CH2 आणि इथं CH3. समजलं. तर मार्कोनिकॉव्हस रूलमध्ये जिथं जिथं शिफ्ट पॉसिबल आहे, कोणते शिफ्ट, मिथाईल शिफ्ट, हायड्राईड शिफ्ट आणि फिनाईल शिफ्ट, तिथं तिथं तुम्ही रिअरेंजमेंट करायचं आहे. समजलं. तर आता आपण शिकणार आहोत पर ऑक्साईड इफेक्ट. काय शिकणार आहोत आपण, हे तुम्ही 11वीत पण शिकलाय, पर ऑक्साईड इफेक्ट. याला बरेचसे नाव आहे, याला कॅरेज इफेक्ट पण म्हणतात. कॅरेज इफेक्ट किंवा याला अँटी मार्कोनिकॉव्हस रूल सुद्धा म्हणतात. अँटी मार्क अँटी मार्कोनिकॉव्हस रूल. अँटी मार्कोनिकॉव्हस म्हणजे मार्कोनिकच्या विरुद्ध. आता मार्कोनिकॉव्हच्या विरुद्ध म्हणजे कसं, आता हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. मी जर इथं HBr जर ॲड केलं, काय ॲड केलं, HBr, तर निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर. हे कोणी सांगितलं, मार्कोनिकॉव्हसने. निगेटिव्ह कुठं ॲड करायचं, ज्या कार्बनला लेस हायड्रोजन आहे. पण जर इथं परऑक्साईड असेल, आता कोणकोणते परऑक्साईड आहे, H2O2 असू शकतो किंवा C6H5, C डबल बॉन्ड O, O C डबल बॉन्ड O, C परऑक्साईड म्हणजे O बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, C6H5. हा बेन्झाईल परऑक्साईड झाला. तर असे जर परऑक्साईड जर असेल तर तुम्ही काय करायचं, अँटी मार्कोनिकॉव्हस म्हणजे मार्कोनिकॉव्हसच्या विरुद्ध. मार्कोनिकॉव्हसनी काय सांगितलं होतं, निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. अँटी मार्कोनिकॉव्हसनी मग त्याच्या विरुद्ध म्हणजे कार्बन कंटेनिंग मोर नंबर, म्हणजे Br तुम्ही इथे ॲड करायचं आणि H इथे ॲड करायचं. समजलं. हे मार्कोनिकॉव्हसच्या विरुद्ध होणार, पण कधी होणार, ज्यावेळेस परऑक्साईड असणार. मग फायनल प्रोडक्ट काय तयार होणार, CH3 CH2 CH2 Br. हा Br इथे ॲड, सॉरी H इथे ॲड होणार, Br इथं, म्हणजे हा प्रोडक्ट तयार होणार कशाच्या प्रेझेन्समध्ये, परऑक्साईड. आणि नीट लक्षात द्यायचं, अँटी मार्कोनिकॉव्हस रूल फक्त HBrच दाखवतो. कोण दाखवतो, HBr. पहिलं मी अँटी मार्कोनिकॉव्हस रूलची डेफिनेशन इथं लिहितो बघा. वेन unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene. इथपर्यंत तेच राहील, पण इथून पुढं इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, देन negative part of reagent, negative part of reagent is attached to
carbon containing more number of hydrogen, carbon containing more number of hydrogen, then the negative part should be attached to carbon containing more number of hydrogen. समजलं? तर हा झाला अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ परऑक्साईड. परऑक्साईडमुळं जिथं निगेटिव्ह पार्ट लेस नंबर ऑफ हायड्रोजनला अटॅच झाला पाहिजे तिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे त्याचं मार्कोनिकॉफ्सच्या विरुद्ध होतं, म्हणून आपण याला अँटी मार्कोनिकॉफ्स म्हणतो. आणि अँटी मार्कोनिकॉफ्स कोण दाखवतो? फक्त HBr. हे ध्यानात ठेवायचं. इथं हीच रिॲक्शन समजा एक्झाममध्ये कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज केलं जाणार. कसं कन्फ्यूज केलं जाणार? रिॲक्शन असे दिली जाणार CH3CH डबल बॉन्ड CH2 आणि इथं लिहिणार HCl आणि ॲरोवर लिहिणार परऑक्साईड तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. पण मला सांगा अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फक्त HBrच दाखवतो, HCl दाखवणार का? नाही दाखवणार. मग तुम्ही मार्कोनिकॉफ्स सारखीच ॲडिशन करायची जरी परऑक्साईड असेल. इथं HBr आणि परऑक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ्स, HBr आणि परऑक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ्स, HCl किंवा HI असेल तर तुम्ही बिलकुल अँटी मार्कोनिकॉफ्स रूलने ॲडिशन नाही करायचे, तुम्ही मार्कोनिकॉफ्स रूल्सप्रमाणे ॲडिशन करायचे. समजलं इथपर्यंत? आणि अँटी मार्कोनिकॉफ्समध्ये रिअरेंजमेंट पॉसिबल होत नाही. आत्ता जे रिअरेंजमेंट तुम्हाला दाखवलं ना, मिथाईल शिफ्ट, फिनाईल शिफ्ट, हायड्राईड शिफ्ट, ते फक्त मार्कोनिकॉफ्ससाठी असतात, अँटी मार्कोनिकॉफ्ससाठी नसतात. तर मी तुम्हाला इथं काही क्वेश्चन्स देऊन जातो, ते तुम्ही सॉल्व करायचे. ते सॉल्व करून मला पाठवायचं. हा जो कंपाऊंड आहे याची ॲडिशन करायची HBr संग, याची ॲडिशन करायची HBr C6H5 C डबल बॉन्ड O 2 टाइम्स आणि HCl C6H5 C डबल बॉन्ड O 2 टाइम्स. ह्या 3 रिॲक्शन सॉल्व करून मला पाठवायचे. ओके. तर इथं आपण सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन संपवली, दॅट इज मेथड फ्रॉम अल्किन. थँक्यू.